नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर। आता मिळवा मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात। आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हीटर, ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त सोलार सिस्टम स्थापित करून देणारी नामांकित कंपनी। आमची वैशिष्ट्ये: महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी, आता घरीच वीज तयार करून महावितरणला वीज विकण्याची सुवर्ण संधी, छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य, विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था, प्रथम नोंदणी, प्रथम प्राधान्य, 3 किलोवॅट पासून 10 किलोवॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध। आमचा पत्ता: आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हीटर, ग्रीन एनर्जी सोल्युशन, मंठा अंबड बायपास, कृष्णा मॉल समोर, कृष्णकुंज कॉलनी, शॉप नंबर 1, जालना। संपर्क: श्री अतुल देशमुख, 8888555525 आणि रवी तौर, 9022952215। भारतात अवैध घुसखोरी करून राहणाऱ्या 3 बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतलंय। भोकरदन तालुक्यातील अनवा येथील एका खडी क्रेशरवर मजुरीचं काम करणाऱ्या या बांगलादेशी नागरिकांची कसून 10 तास चौकशी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथील एटीएस पथकाने पारद पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवा या गावात एका खडी क्रेशरवर 3 बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती एटीएस दहशतवाद विरोधी पथक नाशिक येथील दहशतवादी पथकातील पोलीस निरीक्षक प्रताप गिरी यांना गुप्त माहिती मिळाली होती आणि त्या माहितीवरूनच या ठिकाणी दहशतवाद विरोधी पथकाने आम्ही छापा टाकला असता त्यावेळी या ठिकाणी 3 बांगलादेशी नागरिक आम्हाला आढळून आले असल्याची कारवाई ही काल 27 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता केली असून या तिन्ही नागरिकांना पारद पोलीस ठाणे येथे आणता त्यांची कसून चौकशी केली असता त्यांची नावे इम्दाद हुसेन, हुमायून कबीर मोहम्मद आणि मनिक जैनुलाद्दीन खान अशी या बांगलादेशी नागरिकांची नावे असून त्यांची सुमारे 10 तास पारद पोलीस ठाणे येथे एटीएसच्या पथकाने आणि पारद पोलिसांनी चौकशी केली असून त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्या विरोधात फिर्यादी सुरेश चंद्रभान खिल्लारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल यांच्या फिर्यादीवरून परकीय नागरिक आदेश 1948 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष माने हे करतायत, अशी माहिती आज 28 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 5 वाजता स्वतः पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली आहे। मी एपीआय संतोष माने, पोलीस स्टेशन पारद, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। दिनांक 27/12/2024 रोजी दहशतवादी पथक नाशिक येथील सपोनी प्रतापगिरी तसेच दहशतवादी पथक संभाजीनगर येथील एपीआय रोडगे तसेच त्यांचा स्टाफ यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की अनवा तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथे शिवारात काही बांगलादेशी आरोपी हे अवैधरित्या कोणतेही कागदपत्र न बाळगता राहत आहेत अशी माहिती मिळालेल्यामधून ते सदर पोलीस स्टेशन हजर आले व पोलीस स्टेशन पारद तसेच दहशतवादी पथक यांनी मिळून अनवा शिवारातील गट क्रमांक 381 येथील खडी क्रेशर वरती सापळा रचून रेड टाकली असता तेथे बिनापरवाना कोणतेही कागदपत्र न बाळगता आरोपी इम्दाद हुसेन पिता मोहम्मद उली अहमद उर्फ सिपॉन, वय 26 वर्ष, व्यवसाय खडी क्रेशर, मजूर, हल्ली मुकाम अनवा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना, मूळ रहिवासी काबिल मियारवाडी, बियर नारायणपूर, थाना शेनबाग, तहसील खाजीर खिली
जिल्हा नोआखली बांगलादेश. तसेच आरोपी क्रमांक 2 हुमायून कबीर मोहम्मद अली मोहम्मद वय 40 वर्ष, व्यवसाय खडी क्रेशर, हल्ली मुकार कुंभारी, अनवा तालुका भोकरदन जिल्हा जालना. मूळ ॲड्रेस काबिल मेहरवाडी, बियर नारायणपूर, थाना शेनबाग, तहसील काजीरखिली, जिल्हा नोआखली बांगलादेश. तसेच आरोपी क्रमांक 3 मानिक जैनुलदीन खान वय 42 वर्ष, खडी व्यवसाय क्रेशर मजूर, राहणार कुंभारे अनवा तालुका भोकरदन जिल्हा. मूळ रहिवासी बेपारी मुन्शी कंदी, तहसील चारचांद, थाना बेदरगंज, जिल्हा शोकीनपूर हे मिळून आले असून त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणतेही अवैधरित्या कागदपत्र मिळून आले नाहीत. तसेच त्याची इन्क्वायरी केली असता त्यांच्या मोबाईलमध्ये बांगलादेशमध्ये संपर्क साधलेले मोबाईल नंबर मिळून आले. तसेच ते आपल्या गावातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी IMO ॲप्सचा वापर करत होते व त्यामध्ये त्यांचा तेथील कॉन्टॅक्टही मिळून आलेले आहेत. सदर आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे. पुढील कारवाई सुरू असून पोलीस स्टेशन पारद येथे गुन्हा रजिस्टर 257/2024 पारपत्र अधिनियम कलम 3 कलम 6 तसेच परकीय नागरिक आदेश 1948 कलम 3(1), विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 कलम 14 तसेच BNS ऍक्ट 3/5 प्रमाणे गुन्हा नोंद असून सर्व आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. PCR घेऊन सदर आरोपीचे भारतात कधी आले, केव्हापासून वास्तव्य आहे, त्यांचा उद्देश काय आहे याबद्दल तपास करणे बाकी आहे. पुढील तपास सुरू आहे. पोस्टाने मागवलेल्या 2 तलवारीसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ढवळेश्वर येथून एकाला ताब्यात घेतलंय. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आज सकाळी ही कारवाई केली आहे. मागील काही महिन्यांपासून जालना शहरामध्ये पोस्टाने तलवारी आणि खंजीर मागवण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येते. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सुद्धा या प्रकरणाकडे आपली करडी नजर ठेवू नये याच पार्श्वभूमीवर आज रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास जालना शहरातील ढवळेश्वर येथे पोस्टाने मागविलेल्या 2 तलवारी घेऊन जात असताना एका संशयित युवकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. कृष्णा शांतीलाल राजपूत वय 26 वर्ष, राहता निधोना, तालुका जालना असं या संशयित आरोपीचं नाव असून त्याच्या ताब्यातून पोलिसांनी 2 तलवारी हस्तगत केल्यात. आरोपी विरोधात चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नौपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, पोलीस उपनिरीक्षक वाघ, पोलीस अंमलदार भाऊराव गायके, रुस्तुम जयवाळ, प्रभाकर वाघ, विजय डिक्कर, रमेश राठोड, अक्रूर धांडगे, रमेश काळे, सचिन राऊत, भागवत खरात यांनी केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा जालना येथे गोपनीय बातमी मिळाली की पोस्टाच्या पार्सलद्वारे 2 तलवारी येत आहे. सदरील बातमी मिळाल्यानंतर माननीय SP सर श्री बन्सल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री नौपाणी सर, सिटी SDPO श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे एक पथक तयार केलं व बातमीची खात्री करण्यासाठी सापळा रचला असता आरोपी कृष्णा शांतीलाल राजपूत वय 26 वर्ष, राहणार निधोना तालुका जिल्हा जालना हा युवक पार्सल आलेल्या 2 तलवारी सोबत घेऊन जात असताना त्याला ढवळेश्वर येथे सापळा रचून LCBच्या पथकाने पकडलेला आहे. सदरील कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बन्सल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री नौपाणी सर व सिटी SDPO श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. सदरील प्रकरणात पुढे पोलीस ठाणे चंदनजिरा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करीत आहोत. आरोपीला ताब्यात घेतलेला आहे? हो, आरोपीला ताब्यात घेतलेला आहे मुद्देमालासह. जालना शहरातील छत्रपती संभाजी उद्यान परिसरातील खेळण्याचे साहित्य तुटल्यामुळे बच्चे कंपनीचा हिरमोड होताना दिसून येत आहे. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना एकीकडे तिकीट आकारले जात असताना मात्र महानगरपालिका प्रशासनाचे उद्यानाकडे दुर्लक्ष होत आहे.
जालना शहरातील छत्रपती उद्यान अर्थात मोतीबाग या बागेत सकाळी सायंकाळी फिरण्यासाठी येणारे नागरिक आणि खेळण्या बागडण्यासाठी येणाऱ्या बच्चे कंपनीसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र या बागेतील हायमॅक्स लाईट बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे सायंकाळी लवकर येथे अंधाराचे साम्राज्य पसरते. त्याचबरोबर बच्चे कंपनीसाठी जे खेळण्याचे साहित्य आहे ते पूर्णतः तुटलेले आहे. त्यामुळे बच्चे कंपनीचा मोठा हिरमोड होतोय. या उद्यानामध्ये प्रवेश करण्यासाठी 10 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. मात्र येथे कुठल्याच प्रकारची सुविधा नसल्याने बालकांची निराशा होती है। हम यहाँ 10 रुपये टिकट दे के भरने को आते हैं। यहाँ कुछ भी नहीं है। गार्डन में सब झूले टूटे हुए हैं। वहाँ पानी कन गए तो हमें सुरक्षित नहीं है। पीछे के गार्डन में सब टूटे फूटा है। इधर कुछ खेलने की जगह नहीं है। 10 रुपये टिकट दे के आना पड़ता है और इधर कुछ भी नहीं रखा है। माझे नाव रणवीर थाटे आहे। मी इथं 10 रुपये भरून इथं झोके खेळायला येतो, पण सगळे झोके तुटलेले। आम्ही खेळायचं तर काय खेळायचं? सगळी शिकायत महानगरपालिकेला झालीच पाहिजे, म्हणजे झालीच पाहिजे। हे आम्ही पाण्यापाशी येतो, सगळं पाण्यापाशी आम्हाला काही सुरक्षा आहे का? ती गोष्ट। पुन्हा झोके तुटेले, सगळे दोन्हीकडे झोके तुटेले, काही खेळायलाच नाही आम्हाला। मोती तलावातील पाणी अस्वच्छ झाले असून तेथे ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसून येत आहे. त्याचबरोबर मोती तलाव परिसरात खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांची संख्या वाढीस लागल्यामुळे कचरा, अस्वच्छ पाणी, प्लास्टिकच्या पन्न्या तलावात येत आहे. परिणामी मोती तलावाचा पर्यावरण समतोल बिघडत चाललाय. जालना शहरातील नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी मोती तलाव चौपाटी हाच एक पर्याय आहे. परंतु या परिसरात अस्वच्छता वाढीस लागली आहे. तलावातील अस्वच्छ पाण्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत सुद्धा घट झाली आहे. तलावाच्या परिसरात मोठी दुर्गंधी सुद्धा पसरलेली दिसून येते. मोतीबाग चौपाटीवर अनेक नागरिक येत असतात. त्या चौपाटीमध्ये येणारे लोक येथे कचरा करतात, परंतु त्यावर प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारचे अंकुश लावले जात नाहीत. महापालिकेच्या वतीने कुठलीही कारवाई केली जात नाही. पर्यावरणाची जी जैविक साखळी आहे ती नष्ट झाली असून मोती तलावाच्या इकोसिस्टीम अर्थात पर्यावरणावर परिणाम झाला असून येथे येणारे पक्षी सुद्धा कमी झाले आहेत. पाण्यात प्लास्टिकच्या पन्न्या दिसून येतात, काळी कचरा दिसून येतोय. या सर्व बाबींवर प्रशासनाने वेळेस लक्ष देण्याची गरज असल्याने पर्यावरण प्रेमी मधुकर गायकवाड यांनी एमसी न्यूजशी बोलताना सांगितले. गेल्या मागच्या आठवड्यापासून जालन्यामध्ये विविध वर्तमानपत्रामध्ये या मोतीबाग परिसराच्या अस्वच्छतेच्या बातम्या येत आहेत आणि या संदर्भात आम्ही आमचं मत त्यामध्ये मांडलेलं आहे. खरं म्हणजे चौपाटीमध्ये येणारे भरपूर लोक असतात. त्या चौपाटीमध्ये येणारे लोक इथे कचरा करतात, परंतु त्यावर अंकुश असणं फार गरजेचं आहे. नगर परिषदेने यावर चांगली कारवाई केली पाहिजे की जो कचरा टाकतो किंवा कचऱ्याचा त्यांनी इथे काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, जेणेकरून कचरा हा पाण्यामध्ये जाणार नाही, परिसरामध्ये जाणार नाही. कारण आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या तळ्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे. निर्माल्य संकलनाचं बऱ्याच वर्षापासून आम्ही काम करतो आहे राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून. तर यामध्ये आम्ही असं पाहिलं की इथे जैविक जी साखळी आहे ती नष्ट झालेली आहे आणि त्यामुळे या तळ्याच्या जो पर्यावरण आहे, इकोसिस्टीम जे आहे त्यावर प्रभाव पडलेला आहे. त्यामुळे इथे पक्षीसुद्धा कमी झालेले आहेत. फक्त काहीतरी बदक आपल्याला या ठिकाणी दिसतील. मागे भरपूर पक्षी असायचे या ठिकाणी, कारण त्याचे थांबे या ठिकाणी कुठेच नाही तळ्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट इथे भराव सुरू आहे. तर भरावामुळे प्रदूषण तर वाढणारच आहे, परंतु भराव करत असताना जे वेगवेगळे सण आपण या ठिकाणी घेतो, गणपती उत्सवासंदर्भामध्ये किंवा काही उत्तर भारतीयांचे सण असतात, तर त्या निमित्तानं या तळ्यामध्ये प्रदूषण वाढू नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी. कारण तळ्यामध्ये भरपूर प्रदूषण वाढलेलं आहे, प्लास्टिक भरपूर वाढतं आहे आणि पेयजलामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकचे कण आढळून आलेले आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये पर्यावरणाचं संकट आहे, तर त्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर खूप होणार आहे. त्यामुळे प्रशासनाला मी असं सुचवेल की या ठिकाणी चौपाटीमध्ये परिसरामध्ये स्वच्छता चांगली ठेवण्यासाठी आपण कर्मचारी तैनात करावेत. वेळप्रसंगी चांगली त्यांना कायद्यानुसार कारवाई करावी, जेणेकरून काही कायद्याच्या बडग्याने सुद्धा साफसफाईला या उत्तेजन मिळेल. आणि या ठिकाणी नागरिकांनी आवाहन करेल की आपण येता इथे कचरा न टाकता व्यवस्थित ठिकाणी त्याची विल्हेवाट आपण लावावी आणि हा परिसर स्वच्छ ठेवा अशी मी आपल्याला आवाहन करतो आहे. जालना शहरातील विविध पोलीस ठाण्यातील ठाणेदारांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे जालना शहरात ऑनलाईन आणि ऑफलाईन मटका सध्या जोमात चालताना दिसून येत आहे. जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका हॉटेलच्या इमारतीत सुरू असलेल्या ऑनलाईन मटका पोलिसांना
कल्पना देऊन देखील बंद करण्यात आला नसल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेकडे देखील आश्चर्याने पाहिले जात आहे. जालना शहरातील मटका दुकानाचं एमसी न्यूजचे पत्रकार साहिल पाटील यांनी केलेलं स्टिंग ऑपरेशन बघूयात. जालना शहरातील विविध स्लम एरियामध्ये मटक्याची दुकानं थाटून तेथील नागरिकांना देशोधडीला लावण्याचं काम येथील काही मटका माफिया राजरोसपणे करत आहेत. जालना शहरातील चंदनशिरा पोलीस ठाणे, सदर बाजार पोलीस ठाणे, कदीम जालना पोलीस ठाणे आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध मटक्याचा व्यवसाय जोमात चालताना दिसून येतोय. चंदनशिरा पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एका हॉटेलच्या इमारतीत ऑनलाईन मटका अगदी राजरोसपणे सुरू आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी असलेल्या चहाच्या दुकानावर अनेकदा पोलीस चहा घेत असतात. मात्र पोलिसांच्या नाकावर टिचून हा लॉटरीचा गोरखधंदा मटका माफियांनी सुरू केला आहे. अर्थात पोलिसांचं याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असलं तरी एमआयडीसीत दिवसभर घाम गाळून कष्ट करणारे अनेक निरक्षर लोक या ऑनलाईन मटक्याला बळी पडून देशोधडीला लागत आहेत. विशेष म्हणजे प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक आणि चंदनशिरा पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रभारी करिश्मा चौधरी यांना कल्पना दिल्यानंतरही या मटका माफियावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने मात्र आश्चर्य व्यक्त केले जाते. साहिल पाटील, सह ब्युरो रिपोर्ट, एमसी न्यूज, जालना. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका टीएमटी, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे एसी, फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. एसी, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. महाकालेश्वर व जगद्गुरु पलसिद्ध महास्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठा श्री श्री 1008 सद्धर्म सिंहासनाधीश्वर जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीची उज्जैनी पीठ कर्नाटक आणि वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात विविध उपक्रमांचं आयोजन. दिनांक 25 डिसेंबर 2024 शिवदीक्षा व गुरुमंत्र संस्कार सोहळा. दिनांक 26 डिसेंबर 2024 मूर्ती प्राणप्रतिष्ठा व भव्य मिरवणूक. दिनांक 27 डिसेंबर 2024 धर्मसभा व कलशारोहण सोहळा. भव्य शिव महापुराण दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत. शिवकथाकार प्रेममूर्ती जगदीशानंद शास्त्री आळंदी देवाची. स्थळ श्री पलसिद्ध सेवाश्रम, हनुमान घाटकट्टा, गोल्डन जुबली शाळेच्या मागे, जालना. गायत्री लॉन्स जालना. जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स. वाढदिवस असो वा लग्न सोहळा,
यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण, उपलब्ध सुविधा, प्रशस्त डोम हॉल, मुबलक पाणी उपलब्ध, पार्किंग साठी स्वतंत्र व्यवस्था, स्पेशल मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल, 15,000 स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन, वधूवरांसाठी स्वतंत्र रूम, वऱ्हाडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल, सर्व सोयी सुविधांयुक्त असलेले गायत्री लॉन्स. बुकिंग साठी आजच संपर्क करा. बबनदादा संपर्क क्रमांक 9317263777 किंवा 9561443777. तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा. आमचा पत्ता गायत्री लॉन्स, सोरटी नगर, अंबड रोड, जालना.